माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर कथाकथनमध्ये मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. मी देव पाहिला. एका भयान रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजाडात साधारणतः 15 वर्षाचा एक मुलगा अभ्यास करताना पाहिला. थंडीचे दिवस होते. कुडकुडत होता, पण वाचनात मात्र मग्न होता. हप्त्यातून 2दा त्या रस्त्याने मी जात असायचे. दिवसा कधी दिसत नसायचा. खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं, तो मुलगा जर तेथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊया. रात्रीचे 12:30 वाजले असतील. पण त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा तिकडे नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करत दिसला. मी गाडी थांबवली, त्याच्या जवळ गेलो. मला बघून गालातल्या गालात तो हसला. जणू माझी त्याची जुनी ओळख असावी. मी म्हणालो, बाळा, तू रोज इथं बसून काय करतोस? तू इथं बसून काय अभ्यास करतोस? सर, माझ्या घरात लाईट नाही. माझी आई आजारी असते. दिव्यात राखेल घालून अभ्यास करायचा. माझी ऐपत नाही. बाळ, तुम्हाला बघून का गोड हसलास रे? सर, तुम्ही देव आहात. नाही रे सर, तुम्ही माझ्यासाठी देवच आहात. ते जाऊ दे, तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलंय. सर, म्हणूनच मी हसलो. मला माहीत होतं तो देव कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेलेला नाही ठेवणार. मी जेव्हा जेव्हा भुकेलेला असतो, तो काही ना काही मला देतोच. कधी नवसाचे पेढे, कधी फळं तो मला देऊन जातो. आज मी भुकेलेला होतो, पण निश्चित होतो. मला माहीत होतं तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार. आणि तुम्ही आलात. तुम्ही माझ्यासाठी देव आहात, देव. मी निःशब्द झालो. नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडलं होतं. रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो. त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं. त्याने तो अर्धवेट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर, तुम्ही येतेच थांबा. मी अर्ध माझ्या आईला देऊन येतो. माझे डोळे तरळले हो. त्याला कधी विचारण्या अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं. तो 5 मिनिटाने परत आला. त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती, पारिजातकाची फुलं. सर, माझी आई म्हणते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळभर फुलं तरी व्हावीत. क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं तर तेही मला त्या मुलाच्या गोड असण्यासारखं वाटलं. नंतर करोनाच्या भीतीने लॉकडाऊन झालं. शाळा, कॉलेज, मंदिर बंद झाली. देवळं ओस पडली. देवळांना कुलूप ठोकली. रस्त्यावर शुकशुकाट झाला. असंच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली. मुद्दाम त्या देवळाकडे टोकावलं. रात्रीची वेळ होती. देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही. वाईट वाटलं हो मला. पण या महामारीत कुठं गेला असेल हा मुलगा? काय खात असेल? कसा जगत असेल? असे नाना प्रश्न आवासून उभे राहिले. करोनाच्या महामारीत असंख्य लोकांनी प्राण गमावले. असाच आमचा एक मित्र पॉझिटिव्ह होऊन दगावला हो, दगावला. मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो. अंत्यसंस्कार झाले तर आपल्या घरी निघाले सर्वजण. निघताना हातपाय धुवून म्हणावे, शंकराच्या मंदिरात शेजारील नळावर गेलो. पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकीत होता. मला बघून त्याने आवाज दिला, सर, अहो सर. अरे, तू इथे काय करतोय? सर, आता मी इथेच राहतोय. आम्ही घर बदललंय. भाडं भरायला पैसे नव्हते. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिवमंदिर बंद झालं न पायरीवरची लाईटही बंद झाली. मग मला घेऊन आई इथं आली. काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं सांगितलं. त्या शिवमंदिराचे दरवाजे बंद झाले, पण ह्या शवमंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाही. तेथे जिवंत माणसं यायची आणि इथं मेलेली, एवढाच फरक बरं का. या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो. सर, मी हार नाही मानली. आई सांगायची, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणारच. बरं, तुझी आई कुठे? सर, ती करोनाच्या आजारात गेली हो. 3 दिवस ताप खोकला होता. दम अडकला. मी कुठं गेलो नाही. इथे पडलेल्या तुटक्या अर्ध जळालेल्या लाकडाने तिला अग्नी दिला. 14 दिवस इथेच या खोपीत होम क्वारंटाईन झालं. सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यासाठी असतो असं ती म्हणायची. आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या. काल इथल्या स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेव घातलं आणि आईचं क्रियाकर्म आटोपलं. सर, तरी मी हरलेलो नाही, पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहायला आई या जगात नाही. आई या जगात नाही.
ती जिथे त्या ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून. कालच माझा रिझल्ट लागला. मी शाळेत पहिला आलोय, पहिला. आता पुढच्या शिक्षणाचा खर्च म्हणजे शिक्षण करणार आहे. पण आता तर खरी अडचण उभी राहिली ऑनलाईन अभ्यास करायला. माझ्याजवळ मोबाईल नाही.